नमस्कार मित्रांनो, विण दोघांतली तुटेना या मालिकेच्या आजच्या भागात नेमकं काय घडलं याचा संपूर्ण एपिसोड रिव्ह्यू खाली बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आधी आणि मग रिव्ह्यू आवडल्यास तर या चॅनलला लाईकही करा आणि शेअरही करा. तर आजच्या भागात सुरुवातीलाच आपल्याला मल्लिकाची चोरी पकडली गेल्याची पाहायला मिळते. मल्लिका स्वानंदीच्या खोलीत जाऊन गुपचूप कपाट उघडण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात तिथे स्वानंदी येते. स्वानंदीला बघून मल्लिका घाबरते. स्वानंदी तिला विचारते, काकू ते असं नाही उघडणार. त्यावर मल्लिका गडबडीत उत्तर देते की मी तर लॉन्ड्रीचे कपडे घ्यायला आले होते. स्वानंदी लगेच टोमणा मारत म्हणते, लॉन्ड्रीचे कपडे काकू, ते तर तिथे असतात ना, म्हणजे सगळ्यांचे तिथेच असतात, इथे थोडीच असतात. मल्लिका सावरत म्हणते, अरे देवा, मी बघितलंच नाही, मला वाटलं इथेच असतील. मल्लिका चाचपडत असताना सुश आणि अंशू आत घुसतात. सुश स्वानंदीला म्हणते, ताई चल ना रील बनवायला. स्वानंदी हुशारीने ओळखते आणि म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्ही दोघं मला इथे तिथे अडवण्यासाठी उभे होतात तर. हे ऐकून सुश गडबडते आणि म्हणते, तुला नसेल बनवायची तर नको बनव, मी चालली बाबा. असं सांगून सुश तिथून काढता पाय घेते. अंशूसुद्धा मी पण रील बनवायला चाललो म्हणून पळ काढतो. मल्लिकाही तिथून जायला निघते तेव्हा स्वानंदी तिला स्पष्ट टोमणा मारते, काकू, सुश जेवढं तुमचं ऐकते ना ते पाहून तुम्हाला वाटलं असेल की लॉकरची चावी मी तिथेच ठेवेन, पण मी लॉकर आणि चावी दोन्ही बदलले. स्वानंदीचा हा टोमणा ऐकून मल्लिका तिथून निघून जाते. दुसरीकडे सुशची बडबड चालू असते. अंशू तिच्यावर ओरडतो, जरा गप्प बसतेस का. तेवढ्या तिथे मल्लिका येते. अंशू लगेच विचारतो, मॉम काय झालं, मिळाले पैसे. मल्लिका ती चावी फेकून देते. सुश म्हणते, काय, मी तर तीच चावी तुमच्याकडे दिली होती ना. मल्लिका चिडून म्हणते, ती स्वानंदी आपल्यापेक्षा 4 पटीने हुशार निघाली, तिने चाव्या आणि लॉकर सगळंच बदललं आहे. अंशू खूप घाबरतो आणि गयावया करत मल्लिकाला विचारतो, मॉम आता काय करायचं, 25 लाख रुपये कुठून आणायचे, ते लोक मला मारतील. तो सुशला विचारतो, स्वीट्स तुझे डॅड देतील का. सुश नकार देत म्हणते, नाही, माझ्या डॅडांकडे एवढं पैसे नाहीत. अंशू म्हणतो, मग काय करायचं, रिसेप्शनमध्ये तुला मिळालेले सगळे गिफ्टचे दागिने दे बरं. त्यावर सुश सांगते, अहो ते दागिनेसुद्धा त्याच लॉकरमध्ये आहेत. हे ऐकून अंशू प्रचंड टेन्शनमध्ये येतो. त्याला काहीच सुचेना असं होतं. दुसरीकडे घरात प्रचंड प्रसन्न वातावरण असतं. आजीने मस्त शिरा बनवलेला असतो आणि स्वानंदी त्यावर ताव मारत असते. स्वानंदी शिऱ्याचं खूप कौतुक करते. आजी ऑफिसला जाण्याआधी स्वानंदीला प्रेमाने शिरा भरवते आणि म्हणते, जा, पिंट्याला तेवढा तुझ्या हाताने शिरा देऊन ये. आणि हो, आम्हाला फोन करून फीडबॅक नक्की कळव. स्वानंदी हो म्हणते. आजी पुढे सांगते, तू शिरा द्यायला जा, मला देवळात जायचे आणि तिथून मैत्रिणीकडे जायचे. हे सगळं मल्लिका आणि अंशू गुपचूप ऐकत असतात. स्वानंदी शिरा घेऊन निघते. आजी देवळात जाते, दर्शन घेते आणि बाहेर पडताना मैत्रिणीला फोन करून येते म्हणून सांगते. इकडे मल्लिका अंशूला तिचा पुढचा धोकादायक प्लॅन सांगते. आजी मंदिरात बाहेर येते तर बाहेर खूप चिखल असतो. आजी व्यवस्थित सांभाळून चालत असते. तेवढ्यात 2 बायका तोंड झाकून तिथे येतात आणि म्हणतात, अहो आजी, सांभाळून चला, चिखल आहे, थांबा, आम्ही तुम्हाला गाडीपर्यंत सोडून देतो. आजी नको, मी जाते म्हणते. पण त्या बायका जबरदस्ती आजीला एका व्हॅन जवळ नेतात. तिथले काही माणसं खाली उतरतात, आजीच्या तोंडाला रुमाल लावतात आणि आजी बेशुद्ध पडताच तिला किडनॅप करून घेऊन जातात. आजीला एका मोठ्या गोडाऊनमध्ये ठेवलेलं असतं. तिथे मल्लिका येते आणि गुंडांना दम देते, म्हातारीवर लक्ष ठेवा आणि ऐकून घ्या, म्हातारीचा जीव जाता कामा नाही. इकडे स्वानंदी टिफिन घेऊन समरच्या ऑफिसमध्ये पोहोचते. स्वानंदी आलेली पाहून समर खूप खुश होतो. तो म्हणतो, अहो तुम्ही कशाला हे काम केलं. ड्रायव्हर आला असताना. स्वानंदी म्हणते, ठीक आहे, मी खाली टिफिन ठेवते आणि तुम्ही ड्रायव्हरला पाठवा. पण समर तिचा हात पकडतो आणि प्रेमाने म्हणतो, अहो स्वानंदी मॅडम, बसा ना, आल्या आत तर. त्यांच्यात मस्त लुटूपुटूचं भांडणं आणि रोमॅन्टिक गप्पा रंगतात. समर आजीच्या हातचा शिरा खाऊन तिचं खूप कौतुक करतो. स्वानंदी हसून म्हणते, माझीसुद्धा हीच रिॲक्शन होती. समर तिलाही सोबत शिरा खायला सांगतो, पण स्वानंदी म्हणते, अहो मी शिरा खाऊनच आले. गप्पा चालू असताना स्वानंदीला आठवतं आणि ती म्हणते, आजीला फीडबॅक द्यायला लावला आहे, मी आजीला फोन करते. स्वानंदी आजीला कॉल करते पण फोन लागत नाही. स्वानंदी काळजीपोटी म्हणते, असं कसं झालं, आजीचा फोन का लागत नाही आहे. एरवी तर त्यांचा फोन नेहमी चालू असतो. समर तिला शांत करत म्हणतो, अहो तू काय मूव्ही बघत असेल, नाहीतर फोन डिस्चार्ज झाला असेल, घरी कॉल करून बघा. स्वानंदी लगेच मितालीला कॉल करते,
पण आजी घरीही पोचलेली नसते. स्वानंदी म्हणते मग कदाचित मैत्रिणीकडेच गेले असतील. समर तिला समजावतो, हो आजी बाहेर पडली की परस्पर मैत्रिणींसोबत मूव्हीला जायचं प्लॅन करते. मोबाईलकडे लक्ष नसेल नंतर करेल कॉल. स्वानंदी निघायला तयार होते. तेवढ्याच समरला पुन्हा एकदा अननोन नंबरचा कॉल येतो. तेव्हा समर फोन कट करतो आणि गमतीत म्हणतो, बायकोच्या वेळात कोण कॉल करतंय? स्वानंदी म्हणते तेव्हा स्वानंदी बोलते का हो. तेव्हा समरला पुन्हा तोच कॉल येतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही एकाच नंबरवरून वारंवार कॉल येत आहेत. काहीतरी महत्त्वाचं असू शकतं किंवा कोणाला गरज असू शकतं. इकडे गाडीत बसलेला अंशू आणि मल्लिका फोन करत असतात. अंशू आवाज बदलून फोनवर बोलतो, कोण? समर राजवाडे ना? नलिनी राजवाडे यांना आम्ही किडनॅप केलं आहे. सुरुवातीला समर या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, पण अंशू थेट सांगतो, आम्ही किडनॅप केलं आहे. 25 लाख रुपये दिल्याशिवाय म्हातारीला सोडणार नाही आणि तू जर पोलिसांना कळवलंस तर म्हातारी गेलीच समज. हे ऐकून समरच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला काय बोलावं सुचत नाही. स्वानंदी त्याला फोन स्पीकरवर टाकायला सांगते. अंशू आवाज बदलून तीच धमकी पुन्हा देतो आणि फोन ठेवतो. समर प्रचंड घाबरतो. स्वानंदी त्याला धीर देत म्हणते, अहो टेन्शन नको घेऊ, आपण पोलिसांना कळवूया. पण समर रडकुंडीला येऊन ओरडतो, नाही पोलिसांना अजिबात कळवायचं नाही. माझ्या आजीला काही झालं तर मला आजीला काहीही होऊ द्यायचं नाही आहे. तेवढ्यात समर आनंदला आवाज देतो आणि आनंदही तिथे येतो. तेव्हा आनंदही बोलतो की टेन्शन नको घेऊ, आपण पोलिसांना कळवू. पण समर पुन्हा ठाम नकार देतो, नाही पोलिसांना अजिबात कळवायचं नाही, नाहीतर ते आजीला काहीही करतील. आणि अशा या अत्यंत घाबरलेल्या आणि गंभीर परिस्थितीत आजचा एपिसोड इथेच संपतो. तर मग मित्रांनो, आजचा एपिसोड संपला. जर तुम्हाला आमचे हे नवीन दोघांतलेही तुटेना मालिकेचे रोजचे अपडेट्स आणि एपिसोड रिव्ह्यू आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुढील भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.